नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त काही मिनिटात मोबाईलवरून आपला डिजिटल वोटर आय डी म्हणजेच इपिक कार्ड कसे डाउनलोड करायचे ते स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. सुरुवात कोणासाठी आहे हा व्हिडिओ? हा व्हिडिओ त्याच्यासाठी आहे ज्यांचे वोटर कार्ड हरवले आहे, ज्यांना फिजिकल कार्डसोबत डिजिटल कॉपी देखील मोबाईलमध्ये ठेवायची आहे किंवा ज्यांना कुठेही कधीही वोटर आय डीची PDF लागते. सर्वात आधी तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअर उघडा. तेथे वरच्या सर्च बारमध्ये वोटर हेल्पलाईन असे टाईप करा आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांचे अधिकृत ॲप इन्स्टॉल करा. इन्स्टॉल झाल्यावर ॲप ओपन करा. भाषा सिलेक्ट करा आणि पुढे जा. स्टेप 2 लॉग इन रजिस्ट्रेशन. आता इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर स्टेप 3 डाउनलोड इपिक पर्याय निवडा. लॉग इन झाल्यानंतर ॲपच्या होम स्क्रीनवर तुम्हाला डाउनलोड इपिक असा पर्याय दिसेल. हा पर्याय सिलेक्ट करा. आता तुमच्यासमोर इपिक डाउनलोड करण्यासाठी स्क्रीन ओपन होईल. 4 कोणत्या प्रकारे शोधायचे? इथे तुम्हाला 3 मुख्य पर्याय मिळतात. इपिक नंबरने. जर तुमच्याकडे आधीच वोटर कार्ड असेल तर त्यावर इपिक नंबर लिहिलेला असतो, तो नंबर टाका. तुमचे राज्य सिलेक्ट करा आणि पुढे जा. रेफरन्स नंबरने. तुम्ही नवीन वोटर कार्डसाठी अर्ज केला असेल तर अर्ज केल्यावर जो रेफरन्स नंबर मिळाला होता तो इथे टाकू शकता. डिटेल्सने शोधा. सर्च बाय डिटेल्स. जर तुमच्याकडे इपिक किंवा रेफरन्स नंबर नसेल तर सर्च बाय डिटेल्स हा पर्याय निवडा. आता तुमचे नाव, वडिलाचे किंवा पतीचे नाव, पत्ता, जिल्हा आणि मोबाईल नंबर अशी माहिती भरून शोधा. स्टेप 5 मोबाईल नंबर OTP व्हेरिफिकेशन. एकदा तुमची माहिती सापडल्यानंतर आता सर्वात महत्त्वाचे पाऊल म्हणजे OTP व्हेरिफिकेशन. जर तुमचा मोबाईल नंबर आधीपासून मतदार यादीत नोंदलेला असेल तर सेंड OTPचा पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा. जर सेंड OTPचे बटन दिसत नसेल तर याचा अर्थ तुमचा मोबाईल नंबर अद्याप लिंक नाही. अशा वेळी तुम्हाला आधी फॉर्म 8 भरून मोबाईल नंबर अपडेट करावा लागेल. स्टेप 6 मोबाईल नंबर अपडेट. फॉर्म नंबर 8 मोबाईल लिंक नसेल तर वोटर हेल्पलाईन ॲपमधून किंवा voter.isic.government.in या पोर्टलवर लॉग इन करा. तिथे फॉर्म 8 करेक्शन ऑफ एंट्रीज मोबाईल नंबर अपडेट हा पर्याय निवडा. तुमचा बरोबर मोबाईल नंबर टाका. OTPने कन्फर्म करा आणि फॉर्म सबमिट करा. काही दिवसात तुमचा मोबाईल नंबर रेकॉर्डवर अपडेट होतो. त्यानंतर तुम्ही पुन्हा इपिक डाउनलोड करू शकता. स्टेप 6 इपिक डाउनलोड करा. OTP व्हेरिफिकेशन यशस्वी झाल्यावर डाउनलोड इपिक किंवा डाउनलोड नावाचे बटन दिसेल, त्यावर टॅप करता तुमचे डिजिटल वोटर ID कार्ड PDF स्वरूपात मोबाईलवर डाउनलोड होईल. हा फाईल साधारण 250 KB एवढा असतो, म्हणजे खूप हलका आणि शेअर करण्यास सोपा. तुम्ही ही PDF मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू शकता किंवा प्रिंट काढून लॅमिनेट करू शकता किंवा डिजिलॉकरमध्ये अपलोड करून कुठेही वापरू शकता. स्टेप 7 इपिकची वैधता. हा डिजिटल इपिक कार्ड हा शासकीयदृष्ट्या वैध ओळखपत्र आहे. मतदानासाठी, वय किंवा पत्त्याचा पुरावा म्हणून अनेक शासकीय सेवांमध्ये हा स्वीकारला जातो. तर मित्रांनो, अशा प्रकारे काही सोप्या स्टेपमध्ये तुम्ही तुमचे वोटर ID कार्ड मोबाईलवर डाउनलोड करून नेहमी सोबत ठेवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, जेणेकरून प्रत्येक मतदाराकडे स्वतःचे डिजिटल वोटर ID तयार असेल. धन्यवाद. भेटूया पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.